सर्व मित्रांना नमस्कार. मी दशरथ ठोवाळ. आपण सगळे वर्गमित्र आहोत. आमच्यासाठी दशरथ ठोवाळ सांगितलं मी त्याकरता सांगितलं. तर कॉलेजमध्ये मी तुम्हाला माहितीच आहे आपलं अंकुर मॅगझिन होतं ते हस्तलिखित मी जे लिहायचो त्याच्यात आरोटे आपले नाहीत बँकेतले आणि मग गणवट होते, अजून पाटील होते, व्यंगचित्र काढायचं. हा व्यंगचित्र, ठंडा ठंडा पाणी से नहाना पडेगा, प्रिन्सिपलच्या याच्यावरती व्यंगचित्र केलेलं असे तो काळ होता. मित्र, BSc झालो, MSc झालो, विद्यापीठातच सर्व्हिस केली आणि त्याच वेळेस मला बँकेचे कॉल होते, नंतर डिपार्टमेंटचाही होता, नंतर MPSC मध्ये 3 वेळा मी सिलेक्ट होऊनही गेलो नाही, कारण विद्यापीठामध्ये मला थोडंसं ऐशर फेलोशिप असल्यामुळे मला पुढच्या संधी चांगल्या होत्या म्हणून मी विद्यापीठातच थांबलो. बाय व्हर्च्यू ऑफ नॉमिनेशन सगळ्या पोस्ट मी घेत गेलो. शेवटी पुणा कॉलेजचा असोसिएट डीन म्हणून मी रिटायर्ड झालो. मित्र, ज्यावेळेस मी शिकत होतो, शिक्षण पूर्ण झालं 1981 ला मी आमच्या गावामध्ये काही लोकांना एकत्रित करून पहिली लिफ्ट इरिगेशन योजना सुरू केली. ती यशस्वी झाली. त्याच्यानंतर अनेक लोक माझ्या मागे लागले आणि मग पुन्हा एक दुसरी लिफ्ट योजना 88 ला यशस्वी सुरू केली आणि त्याला पाणी पंचायतचं मला चांगली साथ मिळाली. त्यामध्ये मी गव्हर्नमेंट कडून जवळजवळ 50% सबसिडी मिळवली होती. 25% पाणी पंचायत आणि 25% शेतकऱ्यांनी भरायचे. अशा पद्धतीने पाणी व्यवस्था पंचायत सुरू केली. त्यानंतर मी माझे वडील असेपर्यंत मी स्वतः शेती बघायचो, वडीलही बघायचे आणि चांगल्या प्रकारे 1 नंबरची शेती आमच्या गावामध्ये असायची. परंतु पुढे वडील गेल्यानंतर शेतीचं थोडस चक्र बदललं, दिवस बदलले. मग माझे भाऊ होते, मिलिटरीतून रिटायर्ड झाले, त्यांच्याकडे शेतीची जबाबदारी सोपवली. पुढे माझी मुलं मोठी झाली, शिक्षणाचा खर्च वाढला, सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. नोकरी करत असताना मी बऱ्याच ठिकाणी नोकरी केली. मी सोलापूरला होतो, त्यानंतर गणेशखेडला होतो, मांजरी फार्म मध्ये राज्यातली पहिली मुलींची शेती शाळा सुरू केलेली आहे. विशेष म्हणजे विदाऊट सरकारचं अनुदान 1 पैसाही नसताना डॉक्टर नेरकर साहेब कुलगुरू होते आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला मुलींची राज्यातली पहिली शेती शाळा सुरू करायची, कारण हडपसर एरियामध्ये महात्मा फुलेंचं पूर्वीचं वर्चस्व त्याची शेती आणि मग महिलांकरता शेतीविषयी का नसावा, तो मी त्या ठिकाणी सुरू केला. त्याच्यानंतर मी सोलापूरला कोरडवाहू शेतीमध्ये खूप संशोधनाचं काम केलं. जवळपास हवामानाचा डेटा 150 वर्षाचा मी अॅनलाइज केला, पण कुठंच काही ताळमेळ बसत नव्हती, आडाखे कुठंच जुळत नव्हते. आणि मी चक्क सांगितलं की हे काय कोरडवाहू शेती आणि पाऊस आणि हवामान हे जुळत नाही. त्यानंतर मी गणेशखेडला आलो आणि गणेशखेडला आल्यानंतर जवळपास 150 एकर गणेशखेडला जमीन आहे आपली आणि त्या ठिकाणी औंधचेच एक महापौर होते, आता मी नाव घेत नाही, पण त्यांनी 12 एकरावरती अचानक PMTच्या डेपो करता रिझर्वेशन टाकलं आणि मग अशा वेळेस ते तहसीलदार ताबा घ्यायला आल्यावरती मी चक्क इनडायरेक्टली विरोध केला. त्यांना म्हटलं अहो तिथं जंगल आहे, काटे आहे, जाता येत नाही, रस्ता नाहीये, संध्याकाळी 6 वाजलेले अंधार पडायला लागले, तुम्ही उद्या सकाळी या, आपण बघूया म्हटलं. आणि मग त्यांना कसं तरी कटवलं आणि ते 12 एकराची जमीन कशा पद्धतीने मी वाचवली
त्यावेळेस कलेक्टर होते प्रभाकर देशमुख आणि लगेच रात्री मी विविध प्रोजेक्ट ऍग्रिकल्चरचे मी टाईप केले आणि ते देऊन कलेक्टर प्रभाकर देशमुखांना सांगितलं की ही जागा वाचवायची मला, आपल्याला विद्यापीठाची जागा आहे, जर ही जागा गेली तर पुन्हा विद्यापीठाला असंच कोणतरी काहीतरी थोडं 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 कानाकोपरा मागणार आणि द्यावी लागणार. एकदा पाहिला पडला मग प्रभाकर देशमुखांना ते पटलं, त्यांनी डायरेक्ट त्या पत्रावरती दिले, दिस लँड शुड नॉट बी अलॉटेड टू PNB डेपो. आम्ही जरा माझ्या समोरच त्यांनी रिमार्क मारल्या, मग म्हणलं निवांत झालं. नंतर पुढं मी बऱ्याच सासवडला आमच्या जय मल्हार फळे भाजपाला प्रक्रिया 2003 मध्ये सुरू केलं. अंजीर आणि सीताफळ याची प्रक्रिया कशा पद्धतीने करता येईल, त्याचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, रिझर्वेशन वगैरे साठवणूक कशी करता येईल याबद्दल आम्ही संस्था स्थापन केली. त्याच्यानंतर पुढं मी अंजीर उत्पादक संघ, महाराष्ट्र राज्य अखिल अंजीर उत्पादक संघावर दुधनी सर बी आहेत, त्यालाही दुधनी सरांनी आम्ही आणि खैरे सर दिवंगत आता नाही, त्यांनी सुद्धा खूप जणांचे त्यामध्ये प्रयत्न आहे GI मानांकन मिळवण्यामध्ये. त्यानंतर मी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन वरती एक्झिक्युटिव्ह कार्यकारिणीमध्ये आहे आणि सध्या मी कर्मवीर भाऊराव एक बँक आहे हडपसर, त्या बँकेवरती चेअरमन म्हणून आहे. माझ्या गावामध्ये सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचा मी आमच्या वडिलोपार्जितच हे होते. नंतर मी पुढं त्याचा ट्रस्टी झालो, 40 वर्ष ट्रस्टी आहे. जवळजवळ 5 कोटी रुपयाचं मंदिर जीर्णोद्धार, पूर्वीचं दगड मातीचं होतं ते संपूर्ण बदललं. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये 40 वर्षापूर्वी मी गावामध्ये असेच कुणाकडून दगड, कुणाकडून लोखंडी साहित्य, पत्रे असं करून हायस्कूल उभं केलं. 40 वर्षानंतर ते पत्रे कुजायला लागले, गंजायला लागले, गळायला लागले. मग CSF फंडातून हडपसरला सिरम इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडून 3 कोटी रुपये मिळवले हायस्कूल बांधण्याकरता. हायस्कूलचं काम आता पूर्ण होत आलं आणि 10% म्हणजे 30 लाख रुपये आम्हाला गोळा करायचे होते. त्याच्या अगेन्स्ट 65 लाख रुपये गोळा करून ते हायस्कूल आता पूर्ण येईल. या वर्षी ते हायस्कूल आमच्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं हायस्कूल अद्यावत असणार आहे. असे अनेक प्रकल्प चाललेले आहेत. मित्र, मी असोसिएट डीन असताना बऱ्याच वेळा माझ्यावरती आणीबाणीची वेळ यायची, कारण मी कॉलेजचा असोसिएट डीन असल्यामुळे मी कस्टोडियन होतो आणि कॉलेजची जागा म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात सलायची. मग कॉर्पोरेशनचे मंडळी इंजिनियर यायचे, काहीतरी आम्हीच दाखवणार आणि मग आम्हाला कोपऱ्यात कचरा टाकायला जागा द्या, नाही देणार म्हणून. नाही, तुम्हाला आम्ही त्या बदल्यात ऑर्गॅनिक सेंद्रिय खत देऊ, असं काही होणार नाही. त्याच्यानंतर ते तुटाळून लागलं. त्याच्यानंतर पुन्हा पाण्याच्या टाकीचं प्रपोजल मांडलं. अगदी कॉर्पोरेशन महानगरपालिकेच्या कमिशनर पर्यंत मी म्हणतो आमच्याकडे इथं 3 कॉलेजेस आहेत, ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, MBA आणि 2 कॉलेजेस, एक बायोटेक्नॉलॉजी आणि अजून एक डेअरीचं कॉलेज, असे 5 कॉलेजेस आहेत. 3 चालू आहे. 1,500 आहे. मग त्या टाकीच्या पाण्याच्या प्रपोजल हटवून लागले. त्याच्यानंतर मी रिटायर्ड होताना 17 मध्ये मेट्रोचं प्रपोजल आलं. 2 वेळा मी मोजणी वाल्यांना पिटाळून लावलं, नाही मोजणी करायची, माझ्या परमिशन शिवाय नाही, अजिबात नाही, ठेवायचं नाही जागेमध्ये, ही कॉलेजची प्रॉपर्टी आहे. परंतु त्यांनी काय केलं की मी रिटायर्ड केव्हा होतो ही माहिती काढली आणि रिटायर्ड म्हणजे आता 2 महिन्यात होत आहे. मग ठीक आहे म्हणजे 2 महिने थांबूया. 5 चीफ सेक्रेटरी पर्यंत मी आठवड्यातून 2 वेळा चक्रा मारायचं, ते बोलवायचे, ते जागा द्या, तुम्ही कुणाकडे जायचं नाही, संघटनेकडे जायचं नाही, विद्यार्थ्यांचा संप घडवायचा नाही. ठीक आहे म्हटलं, ही जागा कॉलेजची आहे म्हटलं आणि तुम्हाला आमच्याकडे एकूण 3 कॉलेजेस आहेत, 2 नवीन आहेत आणि एवढी जागा आम्हाला कमी पडते.
मग त्यांनी काय केलं की नाही म्हणजे retired झाल्यावर आपण करू. आणि मी रिटायर्ड झाल्यावर ती 40 एकराची शेती त्या मेट्रोला गेलेली आहे. मी असतो तर मी दिलीच नसती, माझी बदली होईल काही होईल, पण मी म्हणलो ही संस्था सरकारी आहे आणि परस्पर तुम्हाला नाही हे करता येत. तर अशा पद्धतीने बऱ्याच वेळा माझ्याकडे वेळ प्रसंग यायचा. काही लोक मला दमदाटी करायची, अहो ते कमिशनर सांगतात चीफ सेक्रेटरीचं तुम्ही ऐकत नाही. म्हणलं नाही ऐकणार, मी कस्टोडियन आहे, मी ठरवलं ते माझ्या ताब्यात आहे, मला कोणीतरी विचारणारे आहेत. तर ही अशी एकंदरीत पार्श्वभूमी आहे. मित्र, या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप चांगला ग्रुप संपलायला आहे आणि याचं श्रेय मी लांबतुरे आणि त्यांचे मित्र यांना देतो. लांबतुरे साहेब आज जेवण अगदी चांगलं छान सात्विक आणि सगळ्या एकदा टाळेवाला 19 साली आम्ही पास आउट झाल्यापासून तर पहिल्यांदाच आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या 79च्या बॅचचे रँक स्टुडंट श्री तुरब लाकडावाला हे स्वतः हैदराबादहून ड्रायव्हिंग करत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी फुल नाही फुलाची पाकळी त्यांचा छोटासा सत्कार करू इच्छितो. तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. जावळे इकडे इकडे या बाजूला. माझं नाव आहे तुराब लाकडावाला आणि नाव इतकं विशिष्ट आहे. मला वाटते 1950 मध्ये माझे वडील आपल्याच कॉलेजमध्ये होते आणि ते तिकडचे ग्रॅज्युएट आहे आणि 1950 वरून 1975 पर्यंत मला नाही वाटत लाकडावाला म्हणून कोणी आला व्हेरी युनिक. आणि आपल्याला त्यांच्यापासून माहीत असेल, ज्या लोकांना मराठी बरोबर येत नव्हती त्यांना हे सगळे काय म्हणायचे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? नाही माईक जवळ घ्या. ओके. तो हायब्रिडची मराठी कशी असेल ते तुम्ही जरा त्याच्यासोबत घ्या, कारण मराठीत मी पहिल्यांदाच असं बोलतो लोकांच्या समोर. आम्ही लोक नाही रे. तर 1975-78 पर्यंत आपण सगळे बरोबर होतो. पण बाय चान्स लक प्युअर लक म्हणू की मला IIM मध्ये ऍडमिशन मिळालं. IIM अहमदाबाद मध्ये ऍडमिशन मिळालं आणि त्यासाठी मला IIM लवकर जायचं. तर मला अजून आठवण आहे, फिजिक्स आणि मॅथ्सची परीक्षा होती. त्यांनी प्रॅक्टिकल परीक्षा होती, तर त्यांनी माझ्यासाठी त्रिकोण केली आणि जवळ घ्या. त्रिकोण करून त्यांनी माझं परीक्षा घेतली. मला माहित नाही मी पास झालो नाही झालो, पण डिग्री मिळाली मला. त्यानंतर 2 वर्ष मी अहमदाबाद मध्ये होतो आणि तिथून मला हिंदुस्तान लिव्हर मध्ये नोकरी मिळाली. हिंदुस्तान लिव्हर मध्ये मी सगळ्याच डिव्हिजन मध्ये काम केले, राईट फ्रॉम सोप्स अँड डिटर्जंट्स, फूड्स, ॲग्री प्रोडक्ट्स. आणि जेव्हा मी ॲग्री प्रोडक्ट्स मध्ये होतो तेव्हा मला वाटलं की भाई आपल्याला कोणाची नोकरी करायची नाही, आपण स्वतःचं काहीतरी करू. तर खिशात पैसे नव्हते, 25,000 रुपये होते. तर मी आणि माझ्या मित्रांनी डिसाईड केलं की आम्ही स्वतःचं काहीतरी करू. तर मला वाटलं की सीड बिझनेसच्या बद्दल मला काहीतरी माहीत असेल म्हणून मी सीड बिझनेस सुरू केला. पण सीड सुरेश पाटील आमचे एक डिस्ट्रीब्युटर होते. पण सीड बिझनेस म्हणजे काय, इट्स व्हेरी डेंजरस बिझनेस. तुमचं सीड शिल्लक राहिलं तर पुढच्या सीझनला पास होणार नाही होणार हे सगळं टेन्शनचं काम होतं. आणि माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला की तुमच्या 10 रुपयाच्या प्रॉफिटसाठी तुम्ही शेतकऱ्यांचं 1 वर्ष वाया घालणं. तर मी डिसाईड केलं, मी आणि माझ्या मित्रांनी डिसाईड केलं की सीड बिझनेस आपण बंद करून टाकू. आणि त्यावेळेस माझ्या आणि माझ्या मित्रांचा जे खिशात फक्त 200 रुपये होते. 200 रुपये आणि बाईक आणि स्मॉल चाईल्ड हे सगळं मला पाळायचं होतं. तरी व्हॉट आय कॅन से इज की वरती कोणीतरी माझ्याकडे पाहतो म्हणून
आम्ही निघालो तिथून आणि सध्या माझी ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे. हेड ऑफिस आमची हैदराबादमध्ये आहे आणि 3 ब्रांचेस आहेत, हैदराबाद, पुणे, बँगलोर आणि मुंबई. आणि आमची साधारणतः 60-65 माणसं आमच्या कंपनीत काम करतात आणि आम्ही बरेचसे कंपनीज वगैरे गव्हर्नमेंट कंपनी असो की प्रायव्हेट सेक्टर असावं सगळ्यांचे आम्ही काम करतो. आणि माझे 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. माझा मुलगा कॅनडामध्ये होता 10 वर्ष. 10 वर्ष तिथे राहून त्याला वाटलं की मेरा भारत महान म्हणून तो परत वापस आला आणि सध्या तो स्वतःच काय करतो मला माहित नाही, पण काहीतरी स्वतःच करतो. आणि माझी मुलगी आहे, त्याची मागच्या महिन्यात जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये त्याचं लग्न झालं. तर 2 चिल्ड्रन, एक 1 बॉय 1 गर्ल आणि 2 ग्रँड चिल्ड्रन. ही माझी लाईफ आहे. आणि मी पहिल्यांदा गोरख लांबुरेचा फार आभार मानतो, कारण त्यांनी फार चांगलं काम केलंय आणि एव्हरी टाइम अपडेट्स देत राहतो, काय होणार आहे काय होणार आहे. आणि सुनील जावळे, काल रात्री त्यांनी मला शिव दिले नसते तर मी तिथे आलो तर सुनील आणि गोरख लांबुरे यांचा मी फार आभारी आहे. आणि आपण मला माझं हे ऐकलंय त्याबद्दल सुद्धा मी आभार करतो. अनिल करून केलेली आहे. DY नावाने मी कॉलेजमध्ये परिचित होतो. माझी मिसेस तिथं आहे. कॉलेजमधले तर बरोबर आठवणी आहेत. पहिले 2 वर्ष मी दापोलीला होतो. दापोली नंतर मी पुण्याला ट्रान्सफर बघितली. यादव धोरगे आणि मी शरद धोरगे, विक्रम कदम. नाही आम्ही दापोलीहून पुण्याला आलेलो. दिलीप सिंह यादव. तो पण दिवाळी बऱ्याचशा आठवणी आहेत कॉलेज मधल्या. आता मला तर दगडी बिल्डिंग मध्ये दिलीप यादव सोबत राहिल्यामुळं मला बरेच जण चांगल्या पद्धतीने ओळखत होते त्यावेळेस कॉलेजमध्ये. तरी पण आता कुठे आहे? आता मी लातूरला कृषी अधिकारी म्हणून रिटायर झालेलो आहे. लातूरला स्थायिक आहे. आपल्या इथले जयंत देशमुख साहेब मला PA होते. त्याच्यानंतर आपले KN देशमुख साहेब JDA म्हणून मला लाभले. त्यांचं चांगलं सहकार्य मला लाभलेलं आहे. सर्व्हिस मध्ये असताना त्यांनी चांगलं सांभाळून घेतलं आम्हाला. त्यांच्यामुळे आम्ही नोकरीमध्ये थोडस जवळ असल्यामुळं बाकीचे स्टाफ मला थोडासा त्रास देत नव्हता. त्या 2 चांगल्या मोठ्या अधिकाऱ्यांचा मी क्लासमेट असल्यामुळे मला चांगल्या पद्धतीने सर्व्हिसमध्ये मान होत आहे. सर्व मित्रांचं आणि बहिणींचं स्वागत करतो. माझं नाव ज्ञानेश्वर कचरे, गाव केसवडी, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. मी एका अशा नवीन दुसऱ्याच डिपार्टमेंटला होतो, उपवने उद्याने. बरेच लोकांना माहिती नाही, जे अधिकारी मंडळी आहेत ना मोठे मोठे त्यांना माहिती आहे फक्त हे डिपार्टमेंट काय आहे. मंत्रालयामध्ये जे सर्किट हाऊस म्हणा किंवा सगळे जे गव्हर्नमेंट भाग आहेत त्याचं एक डिपार्टमेंट आहे PWDचं अंडर. आणि त्याचे सगळ्या डिव्हिजनला ऑफिसेस आहेत. तिथं अगदी छोटेसे 25 ग्रॅज्युएट आम्ही त्याच्यामध्ये होतो. असे काही जास्त ओळख नाही किंवा कसं जास्त फायनान्स नाही, अशा प्रकारचं डिपार्टमेंट होतं. त्यावेळेला थोडेसे चेप असे माळे होते, ते आता सगळे लॅप झाले. म्हणजे आता पुन्हा पोस्ट भरलेच नाही, आता सगळे कॉन्टॅक्ट देत आहेत. माझं गावाशेजारीच मी ग्रॅज्युएट झाल्यावर हायस्कूलवर 1 वर्ष टीचर म्हणून काम केले. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून काही दिवस काम केले. आणि मार्केटिंग फेडरेशन मध्ये आपले इथले पण होते, मी होतो थोडे दिवस, 1-2-3 महिने जॉईन झालो होतो, पण सोडलं मी ते नंतर. अशा प्रकारे मी माझ्या ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे.
दरम्यानच्या काळात मला कॉलेजचा किस्सा सांगायचा म्हटलं तर कॉलेजला ऍडमिशन घ्यायला मी पायजरमेवर आलो होतो आणि माझे रूममेट आता नाही खरं गोरे म्हणून होते, ते एक्सपायर झाले. आम्ही राहायला अलीकडच्या ह्याच्यात म्हणजे असं खालीवर राहिलो होतो त्याच्यावर आणि त्या कॉट होत्या. हा तर सुरुवातीला कसं म्हणजे मी जेवायला म्हणजे जेवण असं बाहेरूनच घ्यायचो, घरून यायचं जेवण माझं गाडीने असं एसटीने वगैरे. तर ते संपल्यानंतर मी ते कंटाळा येतो म्हणून मी काय केलं, घरूनच एक स्टोव घेऊन आलो आणि थोडं सामान आणलं आणि तिथं रूम मध्येच करायला लागलो. पण तो आवाज वगैरे यायला लागला, सरांना कळलं. त्यावेळेला मला वाटतं यादव सर होते रेक्टर, त्यांना ती कंप्लेंट गेली, मला बोलवलं तिकडं. तर म्हणजे काय चाललंय तुझं, सगळ्यांना जेवायला घालतोस काय? तर मग नाही म्हणलं सर आपलं, मी सांगितलं माझी परिस्थिती नाही म्हणलं, असं असं जेवायचं असेल. एक काम कर म्हणलं, उद्या माझ्या ऑफिसमध्ये. मी ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी देशमाने हे होते ना आपले अण्णा, त्यांना सांगितलं यांना हाफ प्लेटमध्ये जेवण द्यायचं उद्यापासून. तेव्हापासून हाफ प्लेटमध्ये कॅन्टीनला जेवायला, असा तो एक किस्सा होता. पण तो नंतर बंद काय झाला तेही सांगतो, कारण काय माझे गेस्ट जास्त वाढायला लागले. कंप्लेंट तू सरांच्याकडे गेली, सर म्हटले बस झाला. त्याच्यावरती किचनवरती शेवटला असे नाही मला हायपर पॅरासाइट. तर अशा प्रकारे माझी ही झाली. आपल्या सर्वांचं मी विशेषतः रामपुरे साहेबांचं फार आभार मानतो आणि त्यांचे नेते त्यांनी हा योग घडवून आणला. आणि आता मी मध्ये एक कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं, पण आता ते बंद केले, आता काही जास्त केलं. मध्ये ते दुर्घटना घडली माझ्याकडे. माझा मोठा मुलगा गेला कोविड नंतर, चांगला मोठा अधिकारी होता विद्यापीठाला, पुणे विद्यापीठात. त्यामुळे थोडंसं मी दिसतो, आता ते थोडंसं चालतं. मी हनुमान गणपती पुढे आपल्या बॅच मध्ये सर्वात उंच असं मला वाटतं. आहे ते काळे उभा नाही, बरं की एकदा बरा दोन्ही बरं की एक त्यांची तब्येत ठीक आहे, पण त्यांची फार झाली असं. माझी तशी खूप मोठी फॅमिली आहे. 2 मोठ्या मुली आहेत त्या आणि 2 मुलं आहेत. मुली पण डॉक्टर आहेत त्या, मुलं 2ही इंजिनियर आहेत. 2 मुलं आणि 1 मुलगी ते मुंबईला स्थायिक आहेत, तिकडंच असते सर्व्हिसला. आम्ही दोघं नवरा चोवीस गावाकडा शेती आहे, सध्या शेतीचा व्यवसाय करतो. इथं आपल्याकडे आले नाहीत. माझे बॅचमेट भालेकर म्हणून होते, 2-3 वेळा त्यांनी तक्रार केली, बाबा ही मला पेपर दाखवत नव्हता, त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती, आपण बाबा खेड्या गावात नाही गेलो, गरीब कुटुंबात नाही गेलोय, उद्या कॉलेजला सापडले, कॉलेजनं काय ऍक्शन घेतली तर आपली शाळा गेली तर घरचे आपल्याला ओळखते, म्हणून मी तो प्रयत्न करतो. दुसरं काय त्या पाठीमागे. नमस्कार, सुहास पठाडे आणि पुण्यात स्थायिक झालो. पठाडे आणि यांनी आता मगाशी बोलताना श्रीकांतनी जे सांगितलं की BSc ॲग्री हे जे डिग्री आहे त्या डिग्रीने आपल्याला काय काय दिलं, तर माझे सगळ्यांचं आपलं परिवर्तन खरं त्या डिग्रीमुळे झालं. मला बँकेत मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून रिटायर झालो, जवळजवळ 36 वर्ष जॉब केला. पण बँकेत लागल्यानंतर ग्रामीण भागात काम केलं आणि खेडेगावात फिरत असताना जे खरे प्रॉब्लेम्स बघण्यात आले शेतकऱ्यांचे, त्याच्यानंतर मग स्वतःच्या आयुष्यात आपल्याला असा जो बदल होतो की आपले प्रॉब्लेम हे आपण ज्याला प्रॉब्लेम समजतो ते प्रॉब्लेमच नाही ॲक्च्युली. हे सगळं या BSc ॲग्री डिग्रीने दिलं. आणि पूर्ण जॉब हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्याच्या आधी मी एक 4 महिने देणार योजना होती, तो इथे सांगोल्यामध्ये होतो, पंढरपूरला डिव्हिजनल ऑफिस होतं. त्याच्यानंतर बँकेत लागलो. 2 वर्षामध्ये शुगर फॅक्टरीत पण मी काम केलं होतं आणि बँकेची पूर्ण सर्व्हिस झाली. आपण प्रत्येक वेळी श्रद्धांजली म्हणजे माहोल मला सिरियस करायचा नाही आहे, पण आपण आपल्या बायकोच्या दरवर्षी काही जण गळतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो.
तर एक सगळ्यांच्याच भावना एका छोटीशी कविता आहे कुसुमाग्रजांची, त्याच्यातून मी 2 मिनिटाची कविता वाचतो. त्या भावना सगळ्यांना असं वाटेल की आपल्याच त्या भावना आहेत, कारण आपण आजकाल ज्या वेळेत आहोत आणि सिरियस करायचं नाही मालूम आहोत, पण जस्ट एक थोडक्यात आहे वाचतो. जस्ट कवितेचं नाव उगवतीचं ऊन असं आहे. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचले आहे. मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे. आपलं खरं तसंच असतं की मार्गक्रमण स्मरणात अधिक साचतं. तक्रार नाही, खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो. तेव्हा तरी मिटण्यासाठी काळजामधला श्वास असतो. वाट तेव्हा वैरीण झाली तरी वृक्ष प्रेमळ होते. साती रंग भेटून गेले, निळाईशी जडले जाते. काळोखातल्या गुहेत देखील धडपडणारे किरण होते. देवळामधल्या दिव्यांनाही स्नेहाभावी मरण होते. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. वाजत गाजत वरात आता वेशीपाशी आली आहे. जिव्हाळ्यांच्या चितापेटीत बरीच पायपीट झाली आहे. माथ्यावरचा आभाळ बाबा सवाल आता पुसत नाही. पृथ्वी झाली पावलापुरती, अल्याड पल्याड दिसत नाही. कुसुमाग्रजांची कविता आहे. तर जेव्हा जेव्हा आपण श्रद्धांजली वाजवतो तेव्हा मला ही आवर्जून ही कविता आठवते. बाकी सगळ्यांनी आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या त्याच आपल्या सगळ्यांच्या कॉमनच आहे. अनिल गणवट, एकनाथ गमदरे, अशोक कडलग, आमची सगळी बॅच धुळ्याहून पुण्याला ट्रान्सफर झाली. ती किती सिन्सिअर होती बहुतेकांना माहिती आहे. नमस्कार, मी एकनाथ गमदरे, सध्या मुंबईमध्ये राहिला असतो. माझं सोयाबीनमध्ये बऱ्यापैकी काम होतं. मी काही नोकरी केलेली नाही, सर्व्हिस नाही केली. सोयाबीनमध्ये बऱ्यापैकी काम केलं. सोयाबीनचं जवळ 12,000 मी काम केलं आणि सोयाबीनचं सीड करून सुद्धा विकलेलं आहे. त्याच्यामध्ये माझ्या मंडळीची मला भरपूर साथ मिळाली. आहेत आलेले एवढंच, बाकी नाही. सर्वप्रथम मी धन्यवाद देतो गोरखनाथला, कारण त्यांनी आज एक मान पटकवला आहे. पंढरपूरमध्ये दुसऱ्यांदा आपला कार्यक्रम घेतलेला आहे गेट टुगेदरचा, त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आता कॉलेजचं जर किस्से सांगायचे म्हणले तर बऱ्याच जणांनी सांगितले, भरपूर झाले, पण मी जरा एक आगळा सांगतो. कॉलेजमध्ये आपल्या दिवसभर कॉलेज केल्यानंतर संध्याकाळी 5-5:30ला डेक्कनला आपण फिरायला जायचो आणि ठराविक गँग असायच्या 4-5 जणांच्या. त्यापैकी मी, देशमुख साहेब, वाघमळे आणि चंद्रकांत दळवे एक संक्रांतीच्या दिवशी फिरायला गेलो होतो डेक्कनला. संक्रांतीच्या दिवशी डेक्कनला फिरायला गेल्यानंतर तिथं तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम चालू होता. आम्ही एकमेकाला तिळगुळ दिले, पण समोरून 2 लेडीज चालल्या होत्या. पण आमची पैल लागली की त्या मुलींना कोण तिळगुळ देईल त्याला जेवण द्यायचं. देशमुख साहेबांनी ते डेअरिंग दाखवलं. त्या मुलींनी आधी सुरुवातीला तिळगुळ घेतलं नाही. काय रिक्वेस्ट केली, कोणाला काय जादू केली, पुन्हा थोड्या वेळाने त्यांनी मध्ये घेतले, ते तिळगुळ घेतले. तर हाच एक कॉलेजचा किस्सा झाला. त्यानंतर पुढचा 3 टप्प्यात जर विभागणी केली कॉलेजचा अनुभव, त्यानंतर इतर मध्यंतरीच्या कालावधी आणि शेवट अशा 3 याच्यात विभागणी केली. तर मध्यंतरीच्या कालामध्ये ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये मी सर्व्हिस करत होतो. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये मी सर्व्हिस करत असताना ऍक्च्युली मी कृषी अधिकारी या पदावर जॉब करत होतो. माझी जन्मतारीख इतकी शुभ होती 12/1/58. माझे रिटायर 7वा वेतन आहे 1/1/16 लागू झाला. मी रिटायर झालो 1/1/31ला, 31 तारखेला रिटायर झालो. त्यामुळे 7व्या आयोगात बसलो. जुन्या नियमाप्रमाणे आश्वासित प्रगती योजना 12 आणि 24ला प्रमोशन असायचं. ते 2 प्रमोशन मिळाले आणि पुन्हा 7व्या आयोगात सुधारित आश्वासित प्रगती योजनेत
मला आणखी एक प्रमोशन मिळालं. महाराष्ट्र कृषी सेवा गट अ मध्ये माझी पेन्शन फिक्स झाली. अशा तऱ्हेने एक शुभ मानतो. त्यानंतर वैवाहिक जीवनामध्ये माझी मंडळी सुनंदा बाबर, आता जनरली सर्व्हिस करत असताना मुलं शिकत असताना मोठ्या शहरात राहायचं सगळ्यांनाच वेळ होतं. जिल्ह्याच्या ठिकाणी राहायचं, तिथनं घेऊन जाऊन करायचं. टोटली मी सांगलीवरून विट्याला यायचो. माझा त्या प्रवासाची 1 तास जायचा. पण त्या काळात मुलांना जे योग्य वळण लावायचं ते मंडळीने काम केलं. आणि माझा 1 नंबरचा मुलगा आज IT कंपनीमध्ये, मला माहित नसेल जास्तीत जास्त पॅकेज किती असू शकतं IT कंपनीमध्ये, 45 लाख पॅकेज होतं आता. आणि 2 नंबरचा लॉ केला त्यानं, त्याची मंडळी IT कंपनीत आहे, ती 35 लाख पॅकेज घेते. अशा तऱ्हेने एकत्रित आपल्या सगळ्याच्या कृपेने माझं व्यवस्थित चाललेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.